नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पनवेल महानगरपालिकेच्या 8 डिसेंबर रोजी झालेल्या लिपिक टंकलेखक या पदासाठीच्या दुसऱ्या शिफ्टमध्ये जे प्रश्न विचारले होते ते प्रश्न व त्यांचे सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत। या विश्लेषणाचा तुम्हाला पुढे होणाऱ्या जलसंपदा विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग या TCS मार्फत होणाऱ्या परीक्षांसाठी नक्की फायदा होईल। प्रश्न पहिला, PM श्री या योजनेचा फुल फॉर्म काय होतो? तर PM श्री या योजनेचा फुल फॉर्म होतो प्राईम मिनिस्टर स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया। आता ही योजना कधी सुरू झाली असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर याचे उत्तर आहे सप्टेंबर 2022 रोजी। त्याचबरोबर PM श्री ही योजना कशाशी संबंधित आहे? तर या योजनेच्या अंतर्गत 14,500 पेक्षा जास्त शाळांचा विकास केला जाणार आहे आणि याचा फायदा जवळपास 18 लाख विद्यार्थ्यांना मिळणार आहे। त्याचबरोबर या योजनेचा कालावधी किती आहे असा देखील प्रश्न विचारला जाईल, तर या योजनेचा कालावधी आहे 2022-23 ते 2026-27 एवढा। तर ही योजना परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाची असून याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहेत। प्रश्न दुसरा, PM डिवाइन या ईशान्य भारतातील राज्यांशी संबंधित योजनेचे उद्दिष्ट काय आहे? तर PM डिवाइन ही योजना ईशान्य भारतातील राज्यांसाठी स्पेशली तयार केलेली असून याचा उद्देश आहे की ईशान्य भारतातील राज्यांचा वेगाने विकास घडवून आणणे, त्यासाठी त्यांना पायाभूत सुविधा पुरवणे, त्याचबरोबर त्यांचा सामाजिक विकास घडवून आणणे आणि यासाठी त्यांना निधी उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना तयार केलेली आहे। त्याचबरोबर पुढे जाऊन तुम्हाला PM डिवाइन या योजनेचा फुल फॉर्म काय आहे असा देखील प्रश्न येऊ शकतो, तर याचा फुल फॉर्म आहे प्राईम मिनिस्टर्स डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह फॉर नॉर्थ ईस्ट रिजन। प्राईम मिनिस्टर्स डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह फॉर नॉर्थ ईस्ट रिजन। त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही योजना 100% केंद्र पुरस्कृत योजना आहे, त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा। यासाठी लागणारा सर्व निधी हे केंद्र सरकार उपलब्ध करून देणार आहे। त्यानंतर परीक्षेत असा प्रश्न येऊ शकतो की PM डिवाइन ही योजना कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते? तर ही योजना पूर्वोत्तर क्षेत्र विकास मंत्रालय, भारत सरकार या मंत्रालयाच्या अंतर्गत येते। त्याचबरोबर या योजनेचा कार्यकाळ काय आहे? तर 2022-23 ते 2025-26 या 4 वर्षांसाठी ही योजना राबवली जाणार आहे। प्रश्न तिसरा, अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स ही कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे? तर अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स ही एक स्कीम असून या स्कीम अंतर्गत विद्यार्थ्याच्या शालेय जीवनात जे काही क्रेडिट्स तो अर्न करणार आहे तर ते क्रेडिट स्टोअर करण्यासाठी एक सिस्टीम बनवली जाणार आहे आणि त्याला अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स हे नाव दिलेले आहे किंवा ABC या नावाने देखील ही योजना ही स्कीम ओळखली जाते। त्याचबरोबर ही योजना कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे? तर ही योजना मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजेच IT मंत्रालय आणि त्याचबरोबर मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन म्हणजे शिक्षण मंत्रालयाशी संबंधित आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न चौथा, हर पेमेंट डिजिटल हा उपक्रम कोणी सुरू केला? तर हर पेमेंट डिजिटल हा उपक्रम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI याने चालू केलेला आहे आणि हा जो उपक्रम आहे तो उपक्रम कोणत्या कार्यक्रमाचा भाग आहे असा देखील प्रश्न येईल, तर हा उपक्रम डिजिटल पेमेंट अवेअरनेस वीक 2023 हा जो कार्यक्रम होता तो 6 ते 12 मार्च 2023 या दरम्यान घेण्यात आलेला आणि या कार्यक्रमाच्या अंतर्गत हा हर पेमेंट डिजिटल हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे। आता या उपक्रमाचे उद्दिष्ट काय आहे? तर प्रत्येक भारतीय नागरिकाला डिजिटल पेमेंटचा वापरकर्ता बनवणे या उद्देशाने हे उपक्रम सुरू करण्यात आलेले आहे। त्याचबरोबर या उपक्रमाची थीम काय आहे? तर ई पेमेंट फॉर एव्हरीवन, एव्हरीवेअर आणि एव्हरी टाइम या थीमवर हा हर पेमेंट डिजिटल हा उपक्रम सुरू केलेला आहे। त्याचबरोबर ही जी डिजिटल पेमेंट प्रत्येक नागरिकाला करण्यास शिकवण्याची जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट 2025 सालापर्यंत प्राप्त करायचे आहे, हे देखील लक्षात ठेवा। याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो। प्रश्न पाचवा, कीर्तिवर्मन पहिला हा कोणत्या राजवंशाचा राजा होता? तर कीर्तिवर्मन पहिला हा बदामीचे चालुक्य या राजघराण्याचा राजा होता। आता अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत जे महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासाशी संबंधित आहेत ते प्रश्न तुम्हाला 11वीचे जुने इतिहासाचे पुस्तक आहे त्याच्यामधून कव्हर होतील, तर बाकीचे जे प्रश्न भारतातील प्राचीन घराण्याशी संबंधित येत आहेत ते प्रश्न तुम्हाला मग पाठीमागील PYQ असतील किंवा इतर पुस्तकांमधून कव्हर करावे लागतील। प्रश्न सहावा, काकतीय रामाप्पा मंदिर कोणत्या राज्यात आहे? तर रामाप्पा मंदिर किंवा रुद्रेश्वराचे मंदिर हे तेलंगणा या राज्यात असून हे काकतीय शैलीचे मंदिर आहे। त्याचबरोबर आणखीन एक पुढचा महत्त्वाचा प्रश्न याच्यावर असा येईल की या मंदिरात जागतिक वारसा स्थळाचा दर्जा केव्हा देण्यात आला?
तर या रामाप्पा मंदिरास 2021 साली जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आलेला आहे. प्रश्न 7वा, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात एकूण किती महानगरपालिका आहेत? तर 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील महानगरपालिकांची संख्या येथे विचारलेली आहे. तर 2011-12चा जो आर्थिक पाहणी अहवाल आहे त्यामध्ये तेव्हाची जी महानगरपालिकांची संख्या आहे ती 23 एवढी दिलेली आहे. जवळजवळ 99% हे उत्तर बरोबर आहे, तरी पण तुम्ही एकदा क्रॉस चेक करून बघा. त्याचबरोबर सध्या महाराष्ट्रात एकूण किती महानगरपालिका आहेत? तर सध्या महाराष्ट्रात एकूण 29 एवढ्या महानगरपालिका आहेत. आता पुढे तुम्हाला 28वी महानगरपालिका कोणती किंवा 29वी महानगरपालिका कोणती असा देखील प्रश्न डायरेक्ट विचारू शकतात. तर 28वी जी महानगरपालिका आहे ती आहे इचलकरंजी महानगरपालिका आणि 29वी महाराष्ट्रातील महानगरपालिका आहे जालना महानगरपालिका. त्यामुळे या 2 महानगरपालिका देखील लक्षात ठेवा, याच्यावर देखील प्रश्न येतील. प्रश्न 8वा, कोणत्या एरोस्पेस कंपनीने महेंद्रसिंग धोनी याच्या नावाने ड्रोनी हा ड्रोन तयार केलेला आहे? तर ड्रोनी हा नावाचा जो ड्रोन आहे तो महेंद्रसिंग धोनी याच्या नावाने तयार केलेला असून हा ड्रोन गरुडा एरोस्पेस या कंपनीने तयार केलेला आहे आणि या कंपनीचा ब्रँड ॲम्बॅसिडर देखील महेंद्रसिंग धोनी हाच आहे. त्याचबरोबर या कंपनीचा इन्व्हेस्टर देखील महेंद्रसिंग धोनी हाच आहे. प्रश्न 9वा, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात असे किती जिल्हे आहेत की ज्यांची 100% लोकसंख्या ही शहरी लोकसंख्या आहे? तर कालच्याच व्हिडिओमध्ये आपण पाहिले होते की 100% शहरीकरण असलेले महाराष्ट्रात एकूण 2च जिल्हे आहेत आणि ते जिल्हे आहेत मुंबई शहर आणि मुंबई उपनगर. तर असे 2 जिल्हे आहेत की ज्यांची लोकसंख्या ही 100% शहरी लोकसंख्या आहे. प्रश्न 10वा, 2013-14 ते 2022-23 दरम्यान भारताचा औषध निर्यातीचा वाटा किती टक्क्यांनी वाढला? तर 2013-14 ते 2022-23 या दरम्यान भारताचा औषध निर्यातीतील वाटा हा 125% वाढलेला आहे. आता अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न कोठून विचारले जात आहेत? तर हे प्रश्न भारताचा आर्थिक पाहणी अहवाल जो आहे त्याच्यामधून विचारले जात आहेत. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टीने महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल आणि भारताचा आर्थिक पाहणी अहवाल याचा स्टडी करणे खूप गरजेचे आहे. प्रश्न 11वा, 1942च्या भारत छोडो आंदोलनावेळी पालघर जिल्ह्यातील 5 जण हुतात्मे झाले होते आणि त्यांच्या नावाने 5 बत्ती चौक हे स्मारक आहे. तर त्यांच्यामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश नव्हता? तर जे 5 जण हुतात्मे झाले होते त्या हुतात्म्यांमध्ये कोणाचा समावेश नव्हता असा प्रश्न आहे. तर आपल्याकडे पर्याय नसल्यामुळे ते जे 5 हुतात्मे आहेत ते सर्व 5 हुतात्मे व त्यांची नावे आता आपण इथे पाहणार आहोत. तर पहिले हुतात्मे होते गोविंद गणेश ठाकूर, त्यानंतर होते काशीनाथ हरी पागधरे, त्यानंतर होते रामचंद्र भीमाशंकर तिवारी, त्यानंतर रामचंद्र महादेव चुरी आणि सुकुर गोविंद मोरे. तर असे एकूण 5 जण भारत छोडो आंदोलनाच्या वेळी पालघर येथे हुतात्मे झाले होते. तर यापैकी जे कोणते नाव पर्यायांमध्ये असेल ते तुमचे उत्तर असेल आणि या 5 हुतात्म्यांच्या नावाने 5 बत्ती चौक हे स्मारक उभारलेले आहे. तर हे स्मारक देखील खूप महत्त्वाचे आहे, याच्यावर देखील बऱ्याच वेळा प्रश्न आलेला आहे. प्रश्न 12वा, प्रस्तावनेतील स्वातंत्र्य या शब्दाला जोडून खालीलपैकी कोणते शब्द आलेले आहेत? तर प्रस्तावनेमध्ये 5 स्वातंत्र्य सांगितलेले आहेत. तर ती 5 स्वातंत्र्य कोणती आहेत ते आपण बघूया. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना यांचे स्वातंत्र्य असे प्रस्तावनेमध्ये नमूद केलेले आहे. त्याचबरोबर हा जो क्रम दिलेला आहे विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना, तर हा क्रम देखील लक्षात ठेवा. या क्रमावर देखील प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर भारताच्या प्रस्तावनेत 3 न्याय सांगितलेले आहेत. ते कोणते? सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय. तर या 3 न्यायांवर देखील प्रश्न विचारला जातो. त्याचबरोबर दर्जाची आणि संधीची समानता हे देखील भारताच्या प्रस्ताविकेत मेन्शन केलेले आहे. त्यामुळे ह्या देखील गोष्टी लक्षात ठेवा, याच्यावर देखील प्रश्न येतील. प्रश्न 13वा, खाली एक मूलभूत कर्तव्य दिलेले आहे आणि ते वाक्य पूर्ण करा. तर खाली एक वाक्य दिलेले आहे मूलभूत कर्तव्याचे आणि त्याची रिकामी जागा आपल्याला भरायची आहे. संविधानाचे पालन करणे आणि त्यांचे आदर्श व संस्था, राष्ट्रध्वज व टिंबटिंब यांचा आदर करणे. तर संविधानाचे पालन करणे आणि त्यांचे आदर्श व संस्था, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे असे ते पूर्ण वाक्य आहे. त्यामुळे रिकाम्या जागी उत्तर येणार आहे राष्ट्रगीत हे. जी काही 11 मूलभूत कर्तव्ये देण्यात आलेली आहेत ती पूर्ण आता लक्षात ठेवा, कारण अशा प्रकारचे प्रश्न आता इथून पुढे TCS तुम्हाला 100% विचारणार आहे. त्यामुळे हक्काचा 2 मार्क आता घालवू नका.
त्याचबरोबर मूलभूत कर्तव्ये ही भारतीय राज्यघटनेत कितव्या भागामध्ये देण्यात आलेले आहेत, तर ते आहेत भाग 4A मध्ये. त्याचबरोबर यांचा समावेश भारतीय राज्यघटनेतील कलम 51A मध्ये करण्यात आलेला आहे. त्यामुळे ही देखील गोष्ट लक्षात ठेवा, याच्यावर देखील प्रश्न येईल. प्रश्न 14वा, 1987 साली कोणत्या स्थळाचा समावेश वर्ल्ड हेरिटेज साईट या यादीमध्ये करण्यात आलेला आहे? 1987 साली जागतिक वारसा स्थळांच्या यादीत एकूण 4 स्थळांचा समावेश करण्यात आलेला. तर ती 4 स्थळे आपण बघूया. त्यातील पहिले आहे ग्रुप ऑफ मॉन्युमेंट्स ॲट पट्टदकल. हे कर्नाटक येथील ठिकाण असून या ठिकाणी काही स्मारकांचा समावेश आहे. त्यानंतर दुसरे ठिकाण आहे एलिफंटा लेण्या. हे ठिकाण महाराष्ट्रात असून हे देखील 1987 साली समाविष्ट केलेले आहे. त्यानंतर तिसरे ठिकाण आहे ग्रेट लिव्हिंग चोला टेम्पल्स. ही तमिळनाडू या राज्यात असलेली चोळ घराण्याशी संबंधित काही मंदिरे आहेत. त्यांचा समावेश देखील 1987 साली जागतिक वारसा स्थळांच्या यादीत झालेला आहे. त्याचबरोबर चौथे स्थळ आहे सुंदरबन नॅशनल पार्क, जे पश्चिम बंगाल या राज्यामध्ये स्थित आहे. तर अशी एकूण 4 स्थळे आहेत ज्यांचा समावेश 1987 साली जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये केलेला आहे. तर यापैकी जो काही पर्याय असेल ते तुमचे उत्तर असेल. प्रश्न 15वा, गल्फ ऑफ मेक्सिको डेड झोन हा कशाशी संबंधित आहे? तर गल्फ ऑफ मेक्सिकोचा डेड झोन हा जो आहे तो कमी ऑक्सिजन असलेला पाण्यातील भाग आहे. म्हणजे समुद्राच्या तळाशी जिथे कमी ऑक्सिजन असतो तो भाग जो आहे तो गल्फ ऑफ मेक्सिकोचा डेड झोन म्हणून ओळखला जातो. आणि हा जो भाग आहे तो मिसिसिपी या नदीच्या मुखाशी आहे. त्यामुळे ही नदी देखील लक्षात ठेवा. कदाचित हा भाग कोठे आहे असा देखील प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारला जाईल. आणि या झोनमध्ये कमी ऑक्सिजन असल्यामुळे येथे वनस्पती किंवा प्राण्यांसाठी अतिशय प्रतिकूल असे वातावरण असते. प्रश्न 16वा, राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण कोणत्या आंतरराष्ट्रीय करारानुसार अस्तित्वात आले आहे? तर जे राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण आहे म्हणजेच नॅशनल बायोडायव्हर्सिटी ऑथॉरिटी, ही जी ऑथॉरिटी आहे ही जैवविविधता करार 1992 साली जो झाला त्या कराराच्या अंमलबजावणीसाठी अस्तित्वात आलेले आहे. आता हा जो 1992चा जैवविविधता करार झाला त्याच्यावर सह्या कधी झाल्या? तर त्या 5 जून 1992 रोजी करण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर या कराराचा अंमल कधी चालू झाला? तर तो 29 डिसेंबर 1993 या दिवशी सुरू झालेला. आता जे राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण आहे म्हणजेच नॅशनल बायोडायव्हर्सिटी ऑथॉरिटी, याची स्थापना कधी झाली? तर ती झाली 1 ऑक्टोबर 2003 या दिवशी. आणि ही स्थापना करण्यासाठी भारतीय जैवविविधता करार 2002 हा करण्यात आला होता. आणि या कराराच्या मग अंतर्गत राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाची स्थापना झालेली आहे. पर्यायामध्ये आंतरराष्ट्रीय करार विचारलेला आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे जैवविविधता करार 1992 हे. आणि या संबंधित जर भारतातील कायदा विचारलेला असता तर मग या संबंधी उत्तर असते भारतीय जैवविविधता करार 2002 हे. तर हा फरक लक्षात ठेवा. प्रश्न 17वा, चिपको आंदोलन कशाशी संबंधित होते? तर हे चिपको आंदोलन हे वृक्षांचे संरक्षण करण्याशी संबंधित आहे. हिमालयन उतारावर जी काही वृक्ष संपदा आहे त्याच्याशी संरक्षणासंबंधित हे आंदोलन आहे. याची सुरुवात कधी झाली? तर याची सुरुवात 1973 साली करण्यात आली होती. त्याचबरोबर हे कोणत्या ठिकाणी सुरू झाले होते? तर हे आंदोलन उत्तराखंड या राज्यातील हिमालयन उतारावर जे काही जिल्हे आहेत त्या ठिकाणी सुरू झालेले. याचे नेतृत्व कोणी केलेले? तर याचे नेतृत्व हे सुंदरलाल बहुगुणा यांनी केलेले. आणि सुंदरलाल बहुगुणा यांनीच वृक्षांचे महत्त्व त्याचबरोबर मृदा धूप कशी रोखली पाहिजे या संदर्भात जनप्रबोधन केले होते. आणि ही जी चळवळ आहे चिपको आंदोलन, याचे उद्दिष्ट काय होते? तर हिमालयाच्या उतारावर जे काही वृक्षांची वने होती त्यांचे ठेकेदारांपासून संरक्षण करणे या उद्दिष्टाने ही चिपको आंदोलन प्रेरित होते. प्रश्न 18वा, ग्रामीण उद्यमी योजना कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे? तर ग्रामीण उद्यमी योजना ही कौशल्य विकास मंत्रालय भारत सरकार या मंत्रालयाशी संबंधित आहे. आणि या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तरुणांचा कौशल्य विकास करण्यावर भर दिला जाणार आहे. तर हे 18 प्रश्न होते जे लिपिक टंकलेखक या पदासाठीच्या सेकंड शिफ्टसाठी जे 8 डिसेंबर रोजी परीक्षा झाली होती पनवेल महानगरपालिकेची, त्या परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते. आणि याचे विश्लेषण आपण आता कंप्लीट केलेले आहे. याच्या पहिल्या शिफ्टचे देखील व्हिडिओ आपण ऑलरेडी घेतलेला आहे. त्याची लिंक देखील आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, तो देखील व्हिडिओ पाहून घ्या. याचा देखील तुम्हाला नक्की फायदा होईल. जर कोणाला या व्हिडिओची PDF हवी असेल तर ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेलला मिळून जाईल. टेलिग्राम चॅनेलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. पुढे ज्यांचे पेपर आहेत त्यांना ऑल द बेस्ट. थँक्यू.